नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यात भगवान शंकराचे भक्त शंकराचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावत असतात. तर भगवान शंकराला अशा 6 वनस्पती आहे, त्या महादेवाला प्रिय आहे, ते आपण सांगणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शंकराचा पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात या 6 दिव्य वनस्पतीचे पाने आणि फुले भगवान शंकराला अर्पण केल्यावर मनाला प्रसन्नता आणि दिव्यता मिळते. ते आपण आज बघणार आहोत. कोणत्या 6 वनस्पती आहेत. पहिली वनस्पती आहे बिल्वपत्र. महादेवाला बिल्वपत्र हे अतिशय प्रिय मानले जाते आणि या भारत देशात मोठ्या प्रमाणात हे बिल्वपत्र महादेवाला वाहतात. श्रद्धेने 3 पानाचे बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतात. 3 पानाचे बिल्वपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात, पापाचा नाश होतो. म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवाला बिल्वपत्र अर्पण करा आणि महादेवाची असीम कृपा प्राप्त करा. दुसरी वनस्पती म्हणजे रुईची फुलं. रुईचे फुले आणि पाने भगवान शंकराला अर्पण केल्याने माणसाचे ग्रह दोष हे चांगले होतात, ठीक होतात. ग्रह दोष शांत होतात आणि शरीराचे अडथळे दूर होतात. म्हणून भगवान शंकराला रुईचे पानं आणि फुलं या श्रावण महिन्यात अर्पण करावे. तिसरी गोष्ट म्हणजे शमीचे फुलं पानं. शमी म्हणजे तुळस. तुळशीचे पूजन. तुळशीचे पूजन म्हणजे आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. म्हणून भगवान शंकराला तुळशीचे पानं श्रावण महिन्यात अवश्य वाहा. तुळस ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. भगवान शंकराच्या पिंडीवर या श्रावण महिन्यात तुळशीचे पानं हे अवश्य अर्पण करा आणि मनाला शांतता प्राप्त करून घ्या. तुळशीचे पानं वाहिल्याने सौभाग्याचा मार्ग मोकळा होतो. चौथी वनस्पती आहे पारिजातक. पारिजातकाची सुगंधी फुले हे भगवान शंकराला अर्पण केल्याने मानसिक शांती आणि आनंद, आध्यात्मिक उन्नती लाभते. पारिजातकाच्या फुलाने शिवकृपाचा आनंद घ्या. ही वनस्पती म्हणजे धोत्रा. धोत्र्याचे फुलं आणि फळं हे महादेवाला अर्पण श्रावण महिन्यात जरूर करा. धोत्रा हे भगवान शंकराचे अत्यंत प्रिय फळ मानले जाते. हे धोत्र्याचे फूल महादेवाला अर्पण केल्याने नकारात्मकता शक्ती दूर होते आणि भगवान शंकराची विशेष कृपा आपल्या मनावर प्राप्त होत असते. श्रावण महिन्यात धोत्रा अर्पण करा आणि शिवकृपा प्राप्त करा. शिवकृपेचा आशीर्वाद मिळवा. 6वी वनस्पती म्हणजे गोकर्ण. त्याला अस्मिताई असे म्हणून संबोधत असतात. गोकर्णाची ही अपराजित फुले शंकराला अर्पण केल्याने आयुष्यात विजय, सौभाग्य आणि शुभ फळ माणसाला प्राप्त होते. म्हणून श्रावण महिन्यात गोकर्णाचे फुले भगवान शंकराला अर्पण करा आणि आयुष्यात यश प्राप्त करा. ही महत्वाची 6 वनस्पती श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करायसाठी विसरू नका आणि भगवान शंकराला प्राप्त करून घ्या. श्रद्धा, भक्ती आणि खऱ्या मनाने केलेलं शिवपूजन हेच सर्वात श्रेष्ठ आहे. महादेव आपल्या भक्तांवर सदैव कृपा वर्षाव करतात. हर हर महादेव. भगवान शंकराचे पूजन करण्यास श्रावण महिन्यात ही संधी सोडू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपण श्रावण महिन्याचे महत्त्व अजून आपल्या चॅनलवर सांगणार आहोत. हर हर महादेव.